नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पोलीस भरती 2026 ची तुम्ही तयारी करत असाल तर आताची सर्वात आनंदाची बातमी म्हणजे पोलीस भरती 2026 च्या दृष्टिकोनातून दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ती लवकरच जाहिरात येणार अशा प्रकारचा सिग्नल सुद्धा आपण पाहू शकतो. जसं की थंबनेलवरती पाहू शकता, पोलीस भरती 2026 लवकरच जाहिरात येणार, रिक्त पदांचा अहवाल मागवला. तर माझ्या मित्रांनो, एक लेटर आलेलं आहे. ते लेटर खरं आहे की खोटं आहे मी असं म्हणणार नाही. त्याच्यावरती फक्त जे लेटर आहे आणि त्याला सत्य जर ते लेटर असेल, तर माझ्या मित्रांनो पोलीस भरती खूप लवकर होणार असे चिन्ह दिसत आहे. कारण की आपल्याला माहिती आहे एकीकडे काही दिवसांपूर्वीच पोलीस भरती संपलेली आहे. गेल्या काही दिवसातच ट्रेनिंगसुद्धा मुलांचं लागलेलं आहे. पण आगामी काळात राज्यामध्ये कुंभमेळावा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून होऊ शकतं सन्माननीय गृहमंत्री साहेबांनी त्या दृष्टिकोनातून नवीन पोलीस भरतीचा सुद्धा विचार केला असू शकतो. आणि मध्यंतरी आपण बातम्या सुद्धा ऐकल्या होत्या, की नेमकं इथे एवढ्या पोलीस स्टेशन वाढलेले आहेत किंवा अ, वाढीव पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलीस भरती ही मोठी होणार एवढंच नक्की आहे. तर माझ्या मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती रिक्त पदे असतील, वेतन श्रेणी तुम्हाला माहिती आहे 21,700 बेसिक आहे. त्याच्यानंतर त्याचे जे टी-ए-डी आहे ते नंतरच्या गोष्टी आहे बॅरेक आउट झाल्यानंतर. त्यावरती आपण जास्त बोलणार नाही. निवड प्रक्रियेच्या संदर्भात तुम्हाला आपल्याला क्लिअरली माहिती आहे, की आपल्याला 12वी पास पोरगा लागेल. पर्सेंटेजची अट नाही आहे आणि त्याचबरोबर ओपनमधून फॉर्म भरायचे असेल तर 28 आणि कास्टमध्ये 33 ऑल कास्ट. फक्त एक मुद्दा आहे पोरांचा, वयवाढीचा. पोरं त्यासाठी प्रयत्न करतात. आम्ही सुद्धा सहभागी आहेत. आशा आहेत सर्व मुलांना एकदा वयवाढ मिळून जावी आणि त्यानंतर मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा सुद्धा सकारात्मक विचार व्हावा. आणि शैक्षणिक पात्रता 12वी पास आणि पोलीस भरतीचे 3 टप्पे जे सर्वांना माहीत त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही. जे महत्त्वाची बातमी आहे, की आपण पाहू शकता, की 11 जून 2026 आहे. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, एस-आर-पी-एफ, बँड्समन, कारागृह शिपाई प्रवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठवण्याबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून सर्व पोलीस घटकांना प्रमुखांना कळवण्यात येते, की त्यांच्या अधिपत्याखालील 1/1/2026 ते 31/12/2026 म्हणजे 2026 या पूर्ण वर्षातले काय म्हटलेलं आहे? 2026 या पूर्ण वर्षभरातले आणि 1/1/2027 ते 30 जून 2027 म्हणजे साधारणतः दीड वर्षाची पोलीस भरती होऊ शकते, असं म्हणायला हरकत नाही वन टाईम. आणि असं झालं तर खूप जास्त प्रमाणात जागा होईल आणि ही भरती खूप ॲडव्हान्स होईल असं म्हणायला हरकत नाही. कारण की आपण जर कधी विचार केला भरती फक्त चालू वर्षाची होत होती. एकंदरीत भरती ही पुढच्या दिवसातली सुद्धा आधीच घेतल्या जात आहे. होऊ शकते कुंभमेळाव्यामुळे. इथं काय लिहिलेलं आहे, की पोलीस शिपाई चालक, राज्य राखीव एस-आर-पी-एफ, शिपाई, बँड्समन, कारागृह, सेवानिवृत्त, त्याचबरोबर प्रतिनियुक्ती, पदोन्नती, जिल्हा बदलीने रिक्त होणारी झालेली पदभरती, पदांची माहिती सोबत विहित नमुन्यात कार्यालयास आजच त्या दिवशीचं होतं ते न चुकता काय पाठवायची होती. आता इथं काय म्हटलं होतं, दीड वर्षाची पोलीस भरती, याचबरोबर 10% जागा त्यातल्या काही एस-आर-पीला दरवर्षीप्रमाणे राहतात एस-आर-पीच्या लोकांना. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई पोलीस भरतीच्या काही दिवसापूर्वीच आपण गोष्ट ऐकली होती, की 3800 जागा रिक्त आहेत बुवा. त्याचबरोबर भरपूर साऱ्या घटकांसाठी 800 जागा, 700 जागा आपण पाहिल्या, कुठं 200-300 सुद्धा अशा बातम्या टेलिग्रामवर पाहिल्या असेल तुम्ही माझ्या मित्रांनो. तर एकंदरीत येणारी भरती ही खूप मोठी भरती आहे. माझ्या 2-3 भरतीचे तुम्ही व्हिडिओ चेक करा. मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की तयारीला करा. किती दिवसात भरती होऊ शकते. तर फक्त मी आता एकच म्हणणार काय भरती किती दिवसात होऊ शकते. मी अंतर्यामी नाही. मी तुम्हाला सांगणार. फक्त एक वैयक्तिक अंदाज आहे माझा. जो पोरगा या पावसाळ्यात चांगली प्रॅक्टिस करेल, मला एवढं क्लिअरली सांगायचं ऐकून घ्या. जो पोरगा या पावसाळ्यात प्रॅक्टिस करेल, हिवाळ्याचे सुरुवातीचे काही महिने प्रॅक्टिस करेल, तो पोरगा हिवाळ्यात लागेल आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ट्रेनिंगवर जाईल. कदाचित माझं बोललेलं खरं व्हावं आणि माझे मित्रांनो तुमचे स्वप्न ते सुद्धा साकार व्हावे. ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे. कृपया ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तर आपण याला खोटं सुद्धा म्हणू शकत नाही, खरं सुद्धा म्हणू शकत नाही. पण बऱ्याचदा फ्रॉड न्यूजसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. तर आशा करतो ही गोष्ट सकारात्मक आपल्यासाठी असेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तयारीला लागले नसाल तर कृपया लागून घ्यावं. कारण की माझ्या मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे पोलीस भरती 2026च्या दृष्टिकोनातून एक पेड बॅच आणि या बॅचची ॲक्चुअल फी ₹1999 फक्त ₹200 सब्जेक्टमध्ये आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देतोय. आणि यामध्ये मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमापन, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मागील वर्षे प्रश्नपत्रिका सुद्धा आपण तिथं विश्लेषण करणार आहे. मार्गदर्शक मी स्वतः आहेत. ओके.
याचबरोबर माझ्या मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो कोर्स आहे तो पी-पी अकॅडमीला आहे. ॲप्लिकेशनला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे मी आणि प्रवेश आपले सुरू झालेले आहेत. लिमिटेड पोरांसाठी प्रवेश असणार आहे आणि लिमिटेड ऑफर आहे. महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही पटापट जॉइन करा. ₹200 पर सब्जेक्टनं बेसिक टू ॲडव्हान्स आणि जे मी क्लास घेतले ते रेग्युलर बेसिसवर क्लासेस चालू झालेले क्लास तुम्हाला पाहता येईल आणि नसेल तुम्हाला बॅच घ्यायची तर त्या बॅचला जाऊन कमीत कमी फ्री लेक्चर्स आहेत ते तरी पाहून घ्या. म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हालाही बरं वाटेल. बॅच नंतर घ्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपले जे रिझल्ट आहे जुने तुम्ही चेक करा. पोरं कोण्या पद्धतीनं मार्क घेत आहे आणि आपल्याला फीडबॅक देत आहे. कारण की आपलं काम हे अनेक दिवसापासून संथ गतीने आणि व्यवस्थितरित्या चालू आहे. जास्त कल्ला नाही, जास्त हल्ला नाही आणि लिमिटमध्ये ॲडमिशन, लिमिटमध्ये मुलांना आपल्याला काय द्यायचे रिझल्ट. विनंती आहे सर्वांना, नक्की तुम्ही या बॅचला जॉइन करा. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा बोर्डवरती सुद्धा आहे आणि या बॅचला तयारी सुरुवात करायची आहे. बॅचचे काही लेक्चर्स तुम्हाला तिथं अपलोड झालेले दिसतील 50+ लेक्चर्स आणि काही लेक्चर डेली बेसिसवर अपलोड होत आहे. नवीन लेक्चर्स आहेत संपूर्ण. ओके. थँक यू सो मच. पोलीस भरतीसाठी सर्वांना शुभेच्छा.